तर माझा हा प्रवास अनेक वर्ष चालू आहे आणि या प्रवासामध्ये अध्यात्म म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर अध्यात्म म्हणजे एक्झॅक्टली आपल्या आत्म्याचा प्रवास जो आपण कशा प्रकारे केला पाहिजे हे अध्यात्म आहे. तुमचं इनर प्युरिफिकेशन म्हणजे तुमचे विचार, आचार आणि व्यवहार म्हणजे अध्यात्म असतं. ते कसं असलं पाहिजे आणि जेव्हा आपण आतमधनं स्वतःला प्युरिफाय करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपण ती जर्नी इझिली क्रॉस करू शकतो. सो आता आपल्याला लाईफमध्ये जे त्रास आहेत हे प्रमुख 3 आहेत: हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. याच्या पलीकडे कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. एक तर फायनान्शियल प्रॉब्लेम असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात किंवा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतो. तर मानसिक त्रास हा सुद्धा हेल्थ इश्यूमध्येच येतो. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत याचं कारण काय आहे आणि या प्रॉब्लेमवर एक्झॅक्टली काय सोल्युशन आपल्याला केलं पाहिजे. तर माझी ही जर्नी जेव्हा सुरू झाली तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स करणं, खूप जास्तीत जास्त ध्यान अवस्थेमध्ये जाणं आणि त्या ध्यानावस्थेमध्ये हळूहळू नंतर आन्सर मिळू लागणं आणि नंतर हायर एनर्जीकडनं आपल्याला गायडन्स मिळतो आणि त्यामध्ये समजतं की एक्झॅक्टली आपलं असं काय कर्म होतं आणि आपल्याला एक्झॅक्टली काय कर्म करून पुढे जायचं आहे, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये एक स्मूथ प्रवास करू शकतो. तर असा माझा हा प्रवास होता. तर आजचा जो आपला विषय आहे आकाशिक रेकॉर्ड्स, खूप सुंदर, खूप गहन असा विषय आहे आणि आकाशिक रेकॉर्डच्या जर्नीमध्ये ही एक अध्यात्माची सुंदर कला आहे जी जर आपण आत्मसात केली तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप छान परिवर्तन आणू शकतो. स्वतःच्या जीवनात पण आणि आपल्या फॅमिलीच्या जीवनात पण आपण खूप छान परिवर्तन आणू शकतो. माझा आवाज येत नाही आहे का? ओके. तर त्यामुळे ही जर्नी अत्यंत सुंदर आहे. पण आकाशिक रेकॉर्ड म्हणजे नक्की काय हे आपण आज बघणार आहोत. कारण बऱ्याच जणांना ह्याचं पूर्ण महत्त्व माहिती नाही आहे किंवा एक्झॅक्टली ह्याचं जे मूळ अस्तित्व आहे की हे कुठून आलं आणि ह्याचं जीवनामध्ये आपण कशा प्रकारे उपयोग केला पाहिजे आणि ह्याने एक्झॅक्टली आपल्याला काय फायदे होणार आहेत. कारण आपण आज कुठलीही गोष्ट फायदेशिवाय नाही करत. काहीही करताना पहिल्यांदा आपण बघतो की हे केल्याने मला काय मिळणार आहे, हे केल्याने मला काय फायदा होणार आहे. आणि ते बरोबरच आहे, कारण आपला वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा वेळ उगीचच नको तिथे वेस्ट कधीही झाला नाहीच पाहिजे. तर आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? आपल्याला निसर्गातील पंचतत्व माहिती आहेत की जी 5 तत्व आहेत: पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. आणि आपण संपूर्णपणे या पंचतत्वांनीच बनलेलो आहोत. आपली ही जी फिजिकल बॉडी आहे, हे जे शरीर दिसत आहे, हे पंचतत्वांपासून बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक प्रवास करणारा जो आहे तो आहे आपला आत्मा. तर आपल्या आत्म्याची संपूर्ण माहिती की त्याचा जन्म कुठून झाला, त्याचा मेन सोर्स कुठून आहे, तो कर्म कुठल्या प्रकारच्या कर्मांच्या प्रवासातून तो आलेला आहे, जन्म आणि मृत्यू ही त्याची जी सायकल सुरू आहे सतत, या सायकलमध्ये तो का अडकलेला आहे, का तो परत परत जन्म घेत आहे, का परत परत त्या शरीरामध्ये, त्या शरीराबरोबर त्याचं असं काय कर्म आहे, त्या नात्यांबरोबर त्याची काय कर्म आहेत, म्हणून आज त्याने या जगामध्ये जन्म घेतलेला आहे. तर ही जी सगळी आपल्या सोलची इन्फॉर्मेशन आहे ते आपलं जे आकाश तत्व आहे, या आकाश तत्वामध्ये एक एनर्जीची लायब्ररी आहे आणि त्या एनर्जीच्या लायब्ररीमध्ये हा सगळा रेकॉर्ड आहे. जसं आपल्याला माहिती आहे की यमदूत आहे, चित्रगुप्त आहे आणि चित्रगुप्त हे सगळे रेकॉर्ड्स लिहित असतो, या नोंदी लिहित असतो. हे एनर्जी लेवलवर घडत असतं. पण ही जी स्पेस आहे, जे मोकळं आकाश आपण म्हणतो, जे ब्रह्मांड आहे, याच्यामध्ये आपला एक एक विचार, आपल्या एक एक नोंदी तिथे रेकॉर्ड होत आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही येत आहे, जे पण आपल्या आज आयुष्यामध्ये होत आहे,
हे प्रत्येक ही गोष्ट आज तुमच्या त्या आकाश तत्वामध्ये रेकॉर्ड होते. आज तुम्ही हे सेशन अटेंड करणार, हे ऑलरेडी रेकॉर्ड होतं आणि म्हणून तुम्ही त्यावेळेला हे सेशन अटेंड करत आहात. तर आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट जी आहे, ही गोष्ट जी पण तुम्ही करत आहात, जे पण तुम्ही ॲक्शन करत आहात, जो विचार करत आहात, हे ईच अँड एव्हरीथिंग त्या आकाशिक रेकॉर्डमध्ये ॲक्सेस आहे. तर आपलं जे शरीर आहे हे पंचतत्वांपासून बनलेलं आहे. मृत्यूनंतर आपलं हे शरीर या पंचतत्वांमध्ये विलीन होतं आणि त्यानंतर ही आपला जो आत्मा आहे, हा आत्मा त्याच्या पुढच्या प्रवासाला जात असतो. खरं तर आपण आत्मा म्हणजे आपण एक पूर्ण आत्माही नाही आहोत. जसं जसं आपण आध्यात्मिक प्रवासामध्ये उतरतो तसं आपल्या आत्म्याची एनर्जी वाढायला स्टार्ट होते. आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होतं, आपल्या ॲक्शनमध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये खूप छान परिवर्तन व्हायला लागतं. तर हळूहळू आपल्यामध्ये होणारं परिवर्तन आपल्या आत्म्याच्या एनर्जीला आतून वाढवत असतं. म्हणजे समजा आपला आत्मा एवढा मोठ्या साईजचा आहे, तो वरती आहे, आपल्यापेक्षा कितीतरी काही वरच्या चक्रांच्या वर त्याची चेतना आहे आणि त्या चेतनेतनं काही अंश त्याचा प्रवेश या बॉडीमध्ये फिरत आहे, या बॉडीमधून काम करत आहे. तर आपण जेव्हा आपला मृत्यू होतो, या मृत्यूनंतर आपण आपल्या आत्म्याचा एक प्रवास सुरू करतो आणि आपल्या आत्म्याला इथे ना 3 दिवसांचा काळ दिला जातो. 72 तासांची वेळ दिली जाते की आपल्याला वेगळ्या जगामध्ये जायचं असतं, आत्म्यांच्या जगामध्ये आपल्याला जायचं असतं आणि तिथे आपल्याला प्रवास करायचा असतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही या जगाशी आपली खूप अटॅचमेंट असते. ओके, या जगाशी आपली खूप अटॅचमेंट असते की हे माझं, हे जे आहे, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी, माझा बँक बॅलन्स, माझं कोणी येऊन माझं घेऊन जाईल, ही फिअर असते. या अटॅचमेंट आपल्याला कधीकधी या जगामधनं जाऊ देत नाही. आणि जेव्हा काही व्यक्ती या जगामध्ये अडकतात, त्या पुढे जात नाही, कारण त्यांची अटॅचमेंट या मटेरियल जगाशी खूप कनेक्ट असते आणि त्यामुळे ते या जगामधनं जायला मागत नाही. आणि त्यानंतर या ज्या असे जे आत्मे असतात, हे अदृश्य शक्ती, अदृश्य वाईट शक्ती बनून या जगामध्ये भटकत राहतात पृथ्वीवर, अतृप्त आत्मे ज्याला आपण म्हणतो. आणि हे नंतर इतर अशा आत्म्यांची शरीरं शोधतात की तिथे ते सहज प्रवेश करू शकतात आणि त्यांच्याकडनं स्वतःच्या ज्या काही वासना राहिलेल्या आहेत त्या कंप्लीट करू शकतात, त्यांच्या डिझायर कंप्लीट करू शकतात. त्यामुळे अशा वेळी आपण म्हणतो पझेस आहे, हा व्यक्ती पझेस आहे. त्यामुळे आपल्याला याच लाईफमध्ये, याच ह्याच्यामध्ये हे ज्ञान झालं पाहिजे की या जगामध्ये आपण काहीतरी काम करायला आलेलो आहोत आणि या जगामधनं जाताना आपल्याला शांत आणि समाधानाने जायचं आहे, कुठेही अडकायचं नाही आहे. तर बऱ्याच वेळेला आपल्या गतजन्मामध्ये असे काही इव्हेंट्स, अशा काही घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात की त्याची शॅडो आपण या लाईफमध्ये सुद्धा घेऊन येतो. जर त्या लाईफमध्ये तुम्हाला खूप जास्त पॉवर्टी, खूप गरिबीतनं तुम्ही आलेले असाल किंवा खूप गरिबी पाहिली असेल, तर कुठेतरी ती मेमरी तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आज पण स्टोअर आहे. कुठेतरी ती फिअर तुमच्या आतमध्ये आज पण स्टोअर आहे, म्हणून या लाईफमध्ये तुम्ही परत ते अट्रॅक्ट करत आहात. जसं आपली ही फिजिकल बॉडी आहे, या फिजिकल बॉडीच्या भोवती आपल्याला अजून एक अदृश्य बॉडी आहे ज्याला ऑरा म्हणतात. माझा व्हॉईस क्लिअर नाही आहे का? इथे मला काही जण मेसेज करतात. क्लिअर आहे? प्लीज तुमच्या फोनचा आवाज थोडा बघा, चेक करा. तर आपली ही जी फिजिकल बॉडी आहे, या फिजिकल बॉडीच्या बाहेर आपल्याला अजून एक अदृश्य बॉडी आहे ज्याला म्हटलं जातं ऑरा. आणि या ऑरामध्ये जसं आपल्याला या फिजिकल बॉडीमध्ये अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, तसं आपल्याला ऑरा बॉडीमध्ये चक्र सिस्टीम आहेत. आता तर चक्र आणि ऑरा हे खूप अनेक जणांना माहिती झालं आहे. पण यांचं काम काय आहे? का दिली आपल्याला परमेश्वराने ऑरा बॉडी? कारण ही जी ऑरा बॉडी आहे हे आपलं सुरक्षा कवच आहे, हे आपलं सुरक्षेचं एक शरीर आहे.
पण ते आपल्याला माहिती नाही आहे की आपल्याला असंही एक शरीर आहे जे आपलं रक्षण करू शकतंय. आता आपण बघितलं की पूर्वीच्या काळापासून आपण बघत आलेलो आहोत की नजर काढली जाते. तेव्हा तर ऑरा चक्र हे काही माहीत पण नव्हतं, पण तरीही नजर काढण्याची प्रथा आहे जी आजपर्यंत चालू आहे. नजर कशी काढली जाते? आपल्या बॉडीला टच करून की बॉडीच्या काही अंतर दूर राहून, 4 ते 5 इंच दूर राहून नजर काढली जाते आणि अँटी क्लॉकवाईज फिरवले जाते. नजर काढताना काय घेतलं जातं? सॉल्ट घेतलं जातं, मोहरी घेतली जाते, कारण यांच्यामध्ये निगेटिव्हिटीला रिमूव्ह करण्याची पॉवर आहे. रेड चिली घेतली जाते, लाल मिरची घेतली जाते, कारण याच्यामध्ये निगेटिव्हिटीला रिमूव्ह करण्याची पॉवर आहे. आणि याने तुमच्या ऑरावरनं हात फिरवला जातो आणि एक तर ते जाळलं जातं किंवा पाण्यामध्ये फ्लो केलं जातं, कारण ह्या निगेटिव्हिटीला आपण नष्ट करतो. अग्नीमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होते म्हणून ती जाळून टाकली जाते. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला थोड्या वेळाने बरंही वाटतं. ओके, त्यामुळे आपल्याला अनेक वेळा बरंही वाटतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं, कारण तुमचा ऑरा क्लिअर केला जातो. पण बऱ्याच वेळेला ऑरामध्ये जेव्हा नकारात्मक शक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. आता नकारात्मक शक्ती म्हणजे फक्त नकारात्मक आत्मे असं नाही मी म्हणत आहे. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे तुमच्या पास्ट लाईफचे काही निगेटिव्ह शॅडो, तुमच्या निगेटिव्ह मेमरीज ज्या आहेत, जे तुम्ही पास्ट लाईफच्या घटना ज्या बघितलेल्या आहेत, आज तुमच्या लाईफमध्ये त्या तुमच्या ऑरामध्ये अडकलेल्या आहेत. आणि आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत आहेत, आर्थिक अडचणी येत आहेत, किंवा आपल्याला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, किंवा आपण सतत वारंवार आजारी पडत आहोत, याचं कारण शोधायला आपण ज्योतिषशास्त्राचा उपयोग करतो. आणि आपल्याला त्याच्यावर कारण मिळतो की ग्रह तारे. ठीक आहे, ग्रह ताऱ्यांचं आपल्याला सांगितलं जातं की ह्या ग्रहाचा तुमच्यावर हा प्रभाव आहे, या ग्रहाचा तुमच्यावर तो प्रभाव आहे, तुम्ही ही विधी करा, या ग्रहाचा चॅन्ट करा, या ग्रहाची पूजा करा, गृहशांती करा, तुमच्या वास्तूमध्ये हा प्रॉब्लेम आहे. हे सगळे रिझन्स आपल्याला सांगितले जातात. पण आता एक्झाम्पल आपण इथे घेऊया की एखाद्या व्यक्तीला जर खूप प्रोफेशनमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम येत आहेत, त्याला हेल्थ इश्यू पण होत आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स त्याला होत आहेत, फॅमिलीमध्ये तो खूप डिस्टर्ब आहे, त्याच्यावर कर्ज चढत आहे, आणि त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला सांगितलं, ॲस्ट्रोलॉजी बघितल्यावर सांगितलं की तुम्हाला तर शनीची महादशा चालू आहे किंवा तुम्हाला राहूची महादशा चालू आहे आणि या महादशेमध्ये तुम्हाला प्रचंड त्रासातनं जावं लागणार. शनीची महादशा 19 वर्ष असते, राहूची महादशा 18 वर्ष असते. 18 वर्ष तो व्यक्ती फक्त त्रास सहन करत राहील असं नसतं. का हा त्रास होतोय? तो ग्रह त्या व्यक्तीलाच का त्रास देतोय? दुसऱ्या व्यक्तीची शनीची महादशा चालू आहे पण त्याचं तर सगळं छान चालू आहे, पण एक व्यक्ती आहे त्याच्या लाईफमध्ये सगळा प्रॉब्लेम सुरू आहे. मग इथे शनिदेवाने असं काय केलंय की त्या व्यक्तीला चांगलं फळ आणि या व्यक्तीला वाईट फळ असं शनिदेव का देत आहे? राहू असं का करत आहे? त्याचं रिझन असं असतं की आपल्या पास्टमध्ये आपण जे पण काही कर्म केलेलं आहे, हे कर्म आपल्या आकाशिक रेकॉर्डमध्ये स्टोर आहे. आपल्या एक असं अदृश्य पुस्तक आहे जे चित्रगुप्तांच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या नोंदी लिहिलेल्या आहेत असं सांगितलेलं आहे. आणि या नोंदीमध्ये तुम्ही जे जे कर्म केले ते लिहिलेलं आहे. जेव्हा तुमचा मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर तुम्हाला त्या जगामध्ये जावं लागतं, आत्म्यांच्या जगामध्ये. आता आत्म्यांच्या जगामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आपलं तर्कवितर्क शोधणारं, जज करणारं, वाईट आणि चांगला विचार करणारं मन जे असतं ते तिथे जात नाही. ते शरीराबरोबर तिथेच विलीन होऊन जातं. जे शरीर जळतं त्याबरोबर ते मनही तिथेच जळतं, ज्याला म्हणतो आपण चेतन मन मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्शियस माइंड. आता तुम्ही मला ऐकत आहात, मी तुम्हाला बघत आहे, हे आपण कॉन्शियसली चेतन मनाने एकमेकांना ऐकत आहोत आणि बघत आहोत. आज तुम्हाला तुमच्या गतजन्माचं विचारलं तर तुम्हाला सांगता येणार आहे का? नाही, कारण गतजन्माच्या आठवणी त्या चेतन मनाबरोबर तिथे संपल्या. पण काहीतरी मेमरी, ज्या तुमच्या सगळ्या मेमरी ज्या आहेत त्या तुमच्या अवचेतन मनामधून म्हणजे सबकॉन्शियस माइंड
जे आत्म्याचं मन आहे. तुमचं चेतन मन जे असतं हे शरीराशी जोडलेले. तुमच्या आत्म्याचं मन आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड ज्याला म्हणतात हे आत्म्याचं मन आहे. म्हणून आत्म्याबरोबर ते मनही तिथे जातं आणि सबकॉन्शियस माइंड जे असतं आपलं अवचेतन मन ज्याला अंतर्मनही आपण म्हणतो, हे अगदी एका निरागस लहान मुलासारखं असतं, लहान बाळासारखं असतं, ज्याला तुम्ही काही सांगा त्याला माहिती नाही काय चांगलं आणि काय वाईट, ते करतं. जे तुम्ही सांगाल ते करतं. ठीक आहे. म्हणून म्हणतात ना सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरला जागृत करा. का? कारण अंतर्मनाच्या शक्ती, अंतर्मनामध्ये प्रचंड शक्ती आहे. 90% पॉवर तुमच्या अंतर्मनामध्ये आहे आणि 10% पॉवर तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये, चेतन मनामध्ये, ज्याचा आपण खूप जास्त वापर करतो पण त्याचा उपयोग कमी आहे. आणि ज्याचा वापरच करत नाही त्याच्यामध्ये 90% शक्ती आहे पण त्याचा वापर करत नाही आपण. आणि ह्या माइंडमध्ये तुमच्या पास्ट लाईफच्या सगळ्या मेमरीज आहेत. म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा अजून एक सुप्त पार्ट आहे ज्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पास्ट लाईफमध्ये काय काय केलेल्या ज्या सगळ्या मेमरीज आहेत ना त्या त्यामध्ये स्टोअर आहेत. तर सबकॉन्शियस माइंड आपलं कसं आहे, लहान मुलासारखं. जसं मी म्हटलं, तुम्ही 1.5 आणि 2 वर्षाच्या मुलाला सांगा की जा तो कोळशाचा निखारा उचलून आण. त्याला नाही माहिती की आपण हा उचलल्यावर आपल्याला चटका लागणार आहे, कारण त्याला माहितीच नाही कोळसा म्हणजे काय, निखारा म्हणजे काय, अग्नी म्हणजे काय, हे त्याला नाही माहिती आहे. हे त्याला कधी कळेल, जेव्हा त्याचं कॉन्शियस माइंड जागृत होईल, त्याचं चेतन मन जास्त काम करायला सुरू करेल, तेव्हा त्याला हे कळेल. पण लहानपणी तो त्याच्या अंतर्मनामध्ये, तो त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, निरागस मनामध्ये, मग तो जाईल आणि ते उचलेल. मग त्याला कळेल अरे चटका लागला आणि ते रडेल. असं सबकॉन्शियस माइंड असतं. तर सबकॉन्शियस माइंड जे तुमचं आहे हे असं निरागस आहे. मग जेव्हा तुम्ही आत्म्याचा प्रवास, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही जेव्हा तुमच्या स्पिरिट वर्ल्डमध्ये जाता तेव्हा तिथे आपण आपल्या प्युअर सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो, जे मन परमात्म्याचं मन असं म्हटलं जातं. आणि त्या माइंडमध्ये फक्त पवित्र ऊर्जा आहे, ज्याच्यामध्ये द्वेष नाही आहे, कॉम्पिटिशन नाही आहे, कंपॅरिझन नाही आहे, तर्कवितर्क नाही आहे, चांगलं वाईट नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रेम, शुद्धपणा आहे, कारण ते परमात्म्याशी कनेक्ट आहे. तर आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला दाखवला जातो आपला आकाशिक रेकॉर्ड, की या आयुष्यामध्ये तुम्ही काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं, तुम्ही कुठली कर्म केली, हे आपल्याला दाखवलं जातं. आणि हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं, जेव्हा आपल्या हातून घडलेली वाईट कर्म आपण बघतो की मी असं केलं, माझ्या हातून असं झालं, मी कुठल्या कर्मांना क्लिअर करायला गेलो होतो आणि मी कुठली कर्म वाढवली. आत्म्याला जेंडर नसतं, म्हणून आत्मा म्हणजे तो आत्मा असंच असतं. त्या आत्मा काय विचार करतो की मी तर खूप चांगली कर्म, म्हणजे आधीच्या लाईफमध्ये केलेली जी कर्म आहेत तीच कर्म मी चांगली करण्यासाठी खाली गेलेलो आहे. आणि खाली गेल्यानंतर म्हणजे पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर आपली जी मेमरी आहे ती लॉक केली जाते. त्यामुळे आपण वरती काय प्रॉमिस करून आलेलो आहोत ते आपण विसरतो आणि आपण हे विसरलेलो आहोत. त्यामुळे जेव्हा आपण आपलं आकाशिक रेकॉर्ड वरती बघतो, जेव्हा आपण आत्मस्वरूपामध्ये असतो, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं की माझ्या हातून इतकी वाईट कर्म घडली, मी तर माझी ही कर्म हील करायला गेलेली आणि अजून मी 100 कर्म वाढवून आली आहे. मग त्यानंतर आपण नेक्स्ट बर्थ घेण्यासाठी आपल्याला प्लॅन दिला जातो. आपल्याला दिला जात नाही, आपण ठरवतो की आता माझी या लाईफची इतकी कर्म बाकी आहेत, या लाईफची इतकी कर्म बाकी आहेत, कारण आपली पेंडिंग राहतात ती कर्म. आणि कर्म पेंडिंग राहिल्यामुळेच आपण परत डेथ आणि बर्थ या सायकलमध्ये अडकतो, जन्म आणि मृत्यू. तर आता पास्टमध्ये तुम्ही ठरवून आलेलात की बाबा माझी आता 50 कर्म राहिली आहेत, ती क्लिअर करायला आता जन्म घ्यावाच लागणार आहे. म्हणून तुम्ही त्या शरीरामध्ये जन्म घेतला, ते शरीर निवडलं, तुम्ही खाली आलात. खाली आल्यानंतर तुमची मेमरी लॉक झाली, खाली आल्यावर मेमरी लॉक झाली आणि पुन्हा आपण कशासाठी इथे आलो आहोत हा सोल पर्पज आपण विसरलो.
आणि त्यानंतर पुन्हा नवीन कर्म जनरेट केली, मग आपला जन्म झाला, मग पुन्हा आपण मृत्यू झाला, पुन्हा वरती गेलो आणि बघितलं अरे मी तर एवढं करायला गेली होती, मग आधीचंही क्लिअर केलं नाही, त्याच्यानंतरचंही क्लिअर केलं नाही आणि आत्ता परत परत जन्म घेऊन आधीच्या 2 जन्माचा क्लिअरन्स मला करायचं आहे. मग ती पेंडिंग कर्म, सगळी कर्म लक्षात ठेवून आपण पुन्हा जन्म घेण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट निवडतो. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपण निवडतो म्हणजे आपण एक कॉन्ट्रॅक्ट लिहितो. सोलचं कॉन्ट्रॅक्ट असतं. सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही निवडता की माझ्याबरोबर माझ्या आयुष्यात कोण येणार, कोण जाणार, कोण माझे पॅरेंट्स बनणार, कोण माझी भावंडं बनणार, कोण माझे मित्र बनणार, कोण माझे शत्रू बनणार, मला कुठले आजार होणार, मला किती प्रकारे फायनान्शियल प्रॉब्लेम येणार, कुठल्या प्रकारचे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येणार. तुमच्या आयुष्यातील एक एक घटना आपण निवडतो. आपल्या आयुष्यातील एक एक घटना आपण निवडतो. माझा जन्म कसा होणार, कुठल्या वेळी होणार हे सुद्धा आपण निवडतो. आणि आपण ईच अँड एव्हरीथिंग आपण आपल्या जन्माचं पूर्ण प्रोग्रामिंग करतो. ते सोल कॉन्ट्रॅक्ट. आणि आपण एकच सोल कॉन्ट्रॅक्ट नाही बनवत, आपण अनेक 8-10 किंवा त्यापेक्षा जास्त सोल कॉन्ट्रॅक्ट बनवतो. की जर एका सोल कॉन्ट्रॅक्टवर मी सस्टेन नाही होऊ शकलो, मी आत्मा एका सोल कॉन्ट्रॅक्टवर सस्टेन नाही होऊ शकलो, म्हणजे नाही मला हे कॉन्ट्रॅक्ट नाही जमलं, तर मी हे कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करीन आणि दुसरं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा मी सिलेक्ट करीन. आपण आपला मृत्यू पण निवडतो. आजारही आपणच निवडलेले आहेत. ठीक आहे. आता डेटही आपण निवडली, पॅरेंट्सही आपण निवडलेत, लाईफमधील शत्रूही आपण निवडलेत. पण इथे आल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, माझ्याच आयुष्यात असं का? हा व्यक्ती माझ्याच नशिबात का? माझ्याच आयुष्यामध्ये सगळं का लिहिलं आहे? परमेश्वरा तू माझ्याबरोबर असं का केलंस? लगेच देवाला दोष. मी तुझे इतके उपवास तपास केले, एवढे नवस केले, एवढं मी सगळं करते. मला कन्सल्टेशनमध्ये पहिला प्रश्न असतो, मॅडम आम्ही देवाचं खूप करतो तरी पण आमच्या आयुष्यात असं का? देवाचं करतो म्हणजे देवाने तुम्हाला आपल्याला येऊन सांगितलं की तू माझं एवढं एवढं कर, मग मी तुला हे फळ देईन. परमेश्वराने आपल्याला कधीच काय सांगितलेलं नाही. आणि आपण परमेश्वराची पूजा पण यासाठी करतो कारण आपला काहीतरी त्यामध्ये स्वार्थ असतो. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात स्वार्थ असतो की हे केल्याने मला काहीतरी मिळेल, काहीच नाही पण पुण्य तरी मिळेल. पण पुण्याचा स्वार्थ पण असतो ना की त्यासाठी मी हे करत आहे. सहज सेवाभाव म्हणून आपण नाही करत. सेवाभाव म्हणून मी करतोय असं म्हटलं तरीही आपल्याला त्यामध्ये काहीतरी आपलं स्वार्थच असतो, म्हणून आपण ते सगळं करत असतो. ओके. तर अशा प्रकारे आपण हे सगळं करत असतो आणि आपण आपली डेस्टिनी निवडतो. सगळं आपण निवडलेलं आहे. पण इथे आल्यावर म्हणतो की परमेश्वरा तू माझ्यावर असं का केलंस? तर परमेश्वर, एकतर मी ते मेन मुद्दा सांगेन की परमात्मा ही आपल्या सगळ्यांचा, आपल्याला त्याने आपला अंश, त्याचा अंश म्हणजे आपण आहोत. आणि त्याने आपल्याला जन्म दिला या पृथ्वीवरती. कर्म आपण निवडलेली आहेत, त्याच्या पार्टिकलपासूनच आपली उत्पत्ती झाली आहे, म्हणून आपण परमात्म्याच्याच कणांनी बनलेलो आहोत. तर एखाद्या आईने जर आपल्या मुलाची डेस्टिनी लिहायची, जर आपल्याला एक चान्स दिला, एक प्रत्येक आईला जर एक चान्स दिला परमात्म्याने की तुला 4 मुलं आहेत, 4 मुलांची डेस्टिनी लिहून काढ, जे तू भविष्य लिहिशील तेच तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. तर आई काय करेल? एका मुलाच्या आयुष्यात चांगलं आणि एका मुलाच्या आयुष्यात वाईट असं लिहेल का? नाही लिहिणार. आई सगळ्या 4ही मुलांच्या आयुष्यात सगळं चांगलंच लिहेल, कारण ती आई आहे. सेम परमात्मा आपला जन्मदाता आहे, म्हणजे आपण त्याच्या पार्टिकलने बनलेलो आहोत. परमात्म्याने जर आपलं भविष्य लिहिण्याचं ठरवलं असतं, डेस्टिनी आपली त्याने लिहावी अशी ठरलं असतं, तर त्याने सगळ्यांची डेस्टिनी समान बनवली असती. त्याने कोणाच्या नशिबामध्ये गरिबी आणि कोणाच्या नशिबामध्ये श्रीमंती असं कधीही लिहिलं नसतं. राईट. तर त्यामुळे, आणि कुठलाही गुरु आपलं कर्म हील नाही करू शकत किंवा कुठलाही परमात्मा आपल्या कर्मांमध्ये इंटरफेअर नाही करू शकत, कारण ती आपली चॉईस आहे. आपण
आपल्या चॉईसने आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट बनवलं आहे, कारण आपण निवडलेलं आहे की मला ती कर्म हील करायची आहेत, म्हणून मला हा जन्म घ्यायचा आणि या जन्मामध्ये जाऊन मी त्या सगळ्या कर्मांना क्लिअर करीन आणि मी माझ्या मोक्षप्राप्तीला जाईन. बरेच वेळा सेशनमध्ये मला विचारलं जातं, आम्हाला मोक्ष हवा आहे, आम्ही काय करू मॅडम? म्हटलं मोक्ष असं नाही मिळत. मला मोक्ष हवा आहे मिळून मोक्ष नाही मिळत. मोक्ष मिळण्यासाठी तुम्हाला कर्मांना क्लिअर करावं लागतं. तुम्हाला आयुष्याला आनंदाने जगावं लागतं. कुठल्याही कर्माला जेव्हा तुम्ही बॅलन्स नाही ठेवत तेव्हा तुम्ही या कर्मांच्या गतीमधनं क्लिअर होता. आणि त्यानंतर चॉईस असते आपल्याला की तुम्हाला जन्म घ्यायचा आहे की तुम्हाला एनर्जी वर्ल्डमध्ये आनंदाने राहायचं आहे, का तुम्हाला परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं आहे. ज्या अंशातून आलेलो आहोत त्याच अंशामध्ये परत विलीन होणं, त्याला म्हणतात मोक्ष. ठीक आहे, ही आपली चॉईस असते. जेव्हा आपल्याला कर्म राहत नाही, ही आपली चॉईस असते. मग जे आपण सगळी ही डेस्टिनी लिहितो, ईच अँड एव्हरीथिंग. इथे बऱ्याच जण मला क्वेश्चन आलं आहे, डिवोर्स आपण निवडतो का? जे पण आपल्या आयुष्यात घडतंय हे आपण निवडलेलं आहे. सिच्युएशन कॉन्शियसली दिसताना आपल्याला वाटतं ही वर्स्ट सिच्युएशन, ही खूप वाईट आहे सिच्युएशन, पण त्या सिच्युएशनमध्ये तुमचं काहीतरी कर्म हील होणार आहे, म्हणून तुम्ही ती सिच्युएशन तुम्हीच निवडलेली आहे. म्हणून प्रत्येक निगेटिव्हिटीमध्ये एक्झॅक्टली एनर्जी वर्ल्डवर पॉझिटिव्हिटी असते. इवन मी हे पण सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये जे शत्रू वाटतात ना तुम्हाला, ॲक्च्युली ते तुमचे खरे मित्र असतात. कारण ते तुम्हाला टॉर्चर करतात, तुम्हाला त्रास देतात, तुम्हाला रडवतात, तुम्हाला पेन देतात. पण त्या पेनमुळे काय होतं? आपली कर्म हील होतात. कर्म हील होणं म्हणजे काय? आतमध्ये जी निगेटिव्ह कर्म आहेत ना ती संपणं, याला म्हणतात कर्म हील होणं. आता ही आतमध्ये म्हणजे कुठे आहेत? आपल्या आतमध्ये 63 करोड ब्लड सेल्स आहेत. 144 अँड मोर, त्याच्यापेक्षा जास्त DNA स्ट्रँड आहेत. हा जो सगळा डेटा आपल्या सबकॉन्शियस माइंडमधनं फ्लो होतोय, हा सगळा डेटा आपला न्यूक्लियस आणि मायक्रोकॉन्ड्रिया याच्यामध्ये, सेलच्या न्यूक्लियस आणि मायक्रोकॉन्ड्रियामध्ये आहे. आणि हा आपल्या DNA मधनं फ्लो होत असतो, ज्याला आपण म्हणतो प्रारब्ध कर्म बाहेर आली. म्हणजे पास्ट लाईफची कर्म आता फळं बनली आहेत आणि ती आता बाहेर आलेली आहेत भोगण्यासाठी, आणि आपल्याला त्या कर्माचं फळ मिळतं. फॉर एक्झाम्पल, पास्ट लाईफमध्ये समजा मी कोणाला तरी ढकललं आहे, एक्झाम्पल आहे, जस्ट एक्झाम्पल, मी कोणाला तरी ढकललं आहे, कर्म रेकॉर्ड झालं आहे वरती. एकदा तुम्ही ॲक्शन केली की ते रेकॉर्ड झाली युनिवर्समध्ये. आता मी केलं आहे ना कर्म, माझ्याकडनं बाण सुटला, मी कर्म केलं आहे, आता ते भोगण्यासाठी मला तयार राहावंच लागेल. या लाईफमध्ये ते कर्म मल्टिप्लाय होऊन मला भोगावं लागणार आहे. तर काय होईल? या लाईफमध्ये मला कोणीतरी ढकलणारं येईल किंवा मी स्वतःहून पडेन, कारण कर्म सोडत नाही. आता ह्या कर्मांची इम्प्रिंट कुठे आहे? ब्ल्यू प्रिंट एकतर वरती पण नोंद आहे, आकाशिकमध्ये पण नोंद आहे त्याची, आणि त्याची ब्ल्यू प्रिंट माझ्या सबकॉन्शियसमध्ये पण आहे. आता सबकॉन्शियस माइंडमध्ये ही जी ब्ल्यू प्रिंट आहे, जेव्हा ते कर्म प्रारब्धामध्ये, जी कर्म भोगण्याची वेळ येणं, याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध कर्म फ्रुटफुल होणं, फळ मिळणं त्याचं. जेव्हा ती भोगण्याची वेळ येईल तेव्हा एक्झॅक्टली ती क्रिया घडेल. कोणीतरी ढकलेल किंवा स्वतःहून पडणार, आणि त्या व्यक्तीला जी जखम, जी हानी झालेली, त्याच्यासाठी कितीतरी पटीने जास्त मला होणार. एक्झाम्पल आहे. कर्म असं असतं, कर्म आपल्याला सोडत नाही हे कुठेतरी. मग आज आपल्या लाईफमध्ये जे होते, आता तुम्हाला एक क्लिक होईल, कोण आलं, कोण गेलं, कोणी कुठलं पेन दिलं, आज काय सफर मी करत आहे, हे सगळं सफरिंग आपण निवडलं आहे. कारण आपली चॉईस आहे ती की त्या आता व्यक्ती पडल्यानंतर त्याचं ते पास्टचं कर्म हील झालं, कारण त्याने ते भोगलं. पण पडल्यावर त्याला आनंद झाला का? त्याला पेन झालं ना, पेन झालं. पण त्या पेनच्या पाठीमागे काय गेन आहे? त्याचं कर्म हील झालंय. म्हणून म्हणतात ना, नो पेन नो गेन. तर प्रत्येक कर्म जेव्हा तुम्हाला
सांगितलं जातं, केलं जातं. तुम्ही जेव्हा ते हील करता तेव्हा पेन होतं. बऱ्याच वेळेला असं होतं बघा, कुठली तरी एनर्जेटिक ग्रंथ कुठला तरी तुम्ही वाचता, कुठली तरी एनर्जेटिक पोथी वाचता आणि त्याच्यामध्ये ना ते वाचायला घेतल्यावर व्यक्तीला त्रास होतो. मग त्यांना वाटतं की समजत नाही, हे करायला घेतल्यापासून आम्हाला खूप त्रास होतोय, मानसिक शारीरिक. का होतो? तुमचं कर्म आतनं बाहेर पडत असतं आणि म्हणून तुम्हाला त्रास होतो. कारण सरफेसवर येत असतात त्या निगेटिव्ह इम्प्रिंट आहेत आतमध्ये, त्या सरफेसवर ऑरावर येत असतात आणि ऑरामधनं हळूहळू त्या निघून जातात. ओके, तर अशा प्रकारे आपण आपलं हे कर्म निवडले. तर आता आपण वरती काय लिहिलेलं आहे की माझा जन्म कधी होईल, मला काय पेन होईल, काय गेन्स होतील, माझे शत्रू कोण होतील. तर कधी कधी मी म्हटलं की आपल्या लाईफमध्ये येणारे जे शत्रू आहेत ते खरोखर आपले खरे तर मित्र पण असतात. कारण आपण जेव्हा स्पिरिट वर्ल्डमध्ये असतो आपल्याला लगेच जन्म नाही मिळत. ओके, लगेच जन्म नाही मिळत. आपण त्या आत्म्यांच्या जगामध्ये राहतो. ते जग इतकं सुंदर असतं की आपल्याला ही पृथ्वी मृत्यू लोक आहे हे समजतं तिथे. कारण पृथ्वीवर बघा असं काय म्हटलं जातं, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच नाही आहे. कारण आपण प्रत्येकजण इथे कर्मांना भोगण्यासाठी आलेलो आहोत आणि कर्म भोगत असताना म्हणजे जे आपण देऊन आलो आहे ते आपल्याला आता स्वतःला भोगायचं आहे, तो लेसन शिकायचा आहे. आणि हे करत असताना आपल्याला खूप पेन होतं. म्हणून पृथ्वीवर आलेला प्रत्येकजण काही ना काही कुठल्या तरी स्वतःच्या कर्मांना क्लिअर करायला इथे आलेला आहे. ओके, आणि हे करताना त्याला त्रास हा होणारच. म्हणून कधी कधी असं होतं की जेव्हा आपण स्पिरिट वर्ल्डमध्ये असतो तिथे आपण राहतो, तिथेही आपल्यासारखेच अनेक आत्मे असतात. हे जसं तुम्हाला पृथ्वीवर जग दिसतंय असंच जग तिथे असतं. तिथेही आपण वेगवेगळी कामं करतो. आपल्याबरोबर आपले गाईड्स असतात, स्पिरिट गाईड्स असतात, आपले मास्टर्स असतात जे आपल्याला तिथे खूप अनेक गोष्टी शिकवतात, आपल्याला ज्ञान देतात आणि तिथे आपण स्वतःला हील करतो. एखाद्या व्यक्तीने पृथ्वीवरती सुसाईड केलेलं आहे किंवा तो खूप इमोशनल पेनमधनं आला आहे किंवा खूप वाईट आजारामधनं त्याचा मृत्यू झालेला आहे, हे सगळं जर झालेलं आहे, हे जर त्याच्याबरोबर झालंय तर मृत्यूनंतर तो आत्मा खूप दुःखी असतो आणि त्याचं दुःख वरती पहिल्यांदा हील केलं जातं. त्याला हिलिंग दिलं जातं, त्याला अनेक वर्ष हिलिंग दिलं जातं, अनेक महिने, जोपर्यंत तो हील होत नाही. हे हील करायला आपल्याला आपले मास्टर्स असतात, आपले स्पिरिट गाईड्स असतात, तिथे हे सगळे असतात आणि आपल्याला तिथे हिलिंग दिलं जातं. आपण हील झाल्यानंतर मग आपण आपले गार्डियन एंजल्स, आपले स्पिरिट गाईड्स, आपले मास्टर्स म्हणजे असेंडेड मास्टर्स जे पृथ्वीवर आले, त्यांच्यानी अवतारी पुरुष, ज्यांनी अवतार जे आले, भगवंताचं रूप पृथ्वीवर मनुष्य रूपामध्ये आलं आणि नंतर ते असेंड झाले, हे असतात आणि हे आपल्याला गाईड करतात, आपल्याला सांगतात आणि त्यानंतर आपण आपला सोल प्लॅन बनवायला सुरू करतो. हा सोल प्लॅन बनवताना आपल्याला अनेक वर्षही जातात आणि आपल्यावर कुठलीही जन्म घेण्याची घाई नसते आणि आपल्यावर फोर्स पण केला जात नाही की जा लवकर जन्म घे, असं नसतं. तुम्ही जेव्हा रेडी होता की ठीक आहे आता मी रेडी आहे पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी, मी रेडी आहे. कधी कधी बघा काही कपल असतात ज्यांचे रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल असतात तरीही त्यांना इश्यू व्हायला डिले होतो, बेबी कन्सीव्ह व्हायला डिले होतो. का? कारण त्यांच्या पोटी जो सोल जन्म घेणार आहे त्याने आपले पॅरेंट्स ऑलरेडी निवडलेले आहेत आणि त्याने जे पॅरेंट्स निवडलेले आहेत, फॉर एक्झाम्पल त्या सोलने निवडलेत की मला हे पॅरेंट्स पाहिजे. पॅरेंट्स वाट बघतायत, लग्नाला 5 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, अजून बेबी होत नाही आहे, पण सोलची वेळ आलेली नाही आहे जन्म घेण्याची, त्याची तारीख नाही आली आहे, त्याची वेळ नाही आली आहे, तोपर्यंत पॅरेंट्सनाही वेट करावं लागतं. म्हणून कधी कधी असं होतं काहींना 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 18 वर्षांनी, 20 वर्षांनी पण बेबी होतात. का? कारण
त्यांचा सोल रेडी नसतो जो त्यांनी निवडला आहे, म्हणजे त्या बेबीने जे पॅरेंट्स निवडलेत ते रेडी नसतं. सोलची तारीख फिक्स झालेली नसते किंवा वेळ असते, जन्म घेण्याच्या तारखेला वेळ आहे, त्यामुळे त्यांना ते होत नाही लवकर, असं असतं. तर अशा प्रकारे सगळी निवड करून तो सोल जन्म घेतो. आता इथे जन्म घेतल्यानंतर कधीकधी एक पॉईंट सांगायचं आहे की स्पिरिट वर्ल्डमध्ये असताना आपल्या आत्म्यांच्या जगामध्ये आपल्याला असे अनेक मित्रपरिवार भेटतात. कधीकधी कन्सल्टेशनमध्ये मला विचारतात की माझ्याबरोबर माझे हजबंड आहेत किंवा माझे स्पाऊस कोण आहेत, ह्यांचं माझं काय कनेक्शन आहे, हे माझ्या लाईफमध्ये का आहेत, किंवा माझा हा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, माझ्या आयुष्यात का आहेत. बऱ्याच वेळेला असं मी बघते की ते त्यांचे स्पिरिट वर्ल्डमधले फ्रेंड्स असतात, आत्म्यांच्या जगातले मित्र. त्यांची तिथे इतकी स्ट्रॉंग मैत्री झालेली असते की एकमेकांपासनं त्यांना वेगळं होण्यासाठी खूप वाईट वाटत असतं. मग तेव्हा ते तिथे म्हणतात की ठीक आहे, पृथ्वीवरती आपण एकमेकांचे घट्ट मित्र बनू, किंवा आपण हजबंड वाईफ बनून आपण जन्म घेऊ आणि आपण लग्न करू, म्हणजे आपण एकमेकांबरोबर फिजिकल बॉडीमध्ये पण एकत्र राहू, असं कॉन्ट्रॅक्ट असतं. तर हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट असतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं आपण आपला प्लॅन निवडतो आणि आपण पृथ्वीवरती जन्म घेतो. शिवाय आपले जे शत्रू आपण म्हणतो ते स्पिरिट वर्ल्डमधले आपले मित्रही असतात. मग काय असतं, बऱ्याच वेळेला तो आत्मा निवडतो की ना मी असं असं खूप वाईट कर्म केलं आणि मी काही व्यक्तींना खूप त्रास दिला, मग आता मला कोणीतरी त्रास जर दिला तर माझं हे कर्म हील होईल. मग मला त्रास देण्यासाठी आता असे कुठले सोल नाही आहेत माझ्याकडे, की कारण ज्या सोलला मी त्रास दिला ते त्यांचा कर्मांचा पार्ट होता, तो तर हील झाला, आता ते तर परत माझ्या आयुष्यात येणार नाही आहेत. पण मला आता त्रास देणारं कोणीतरी यायला पाहिजे ज्यामुळे माझं हे कर्म क्लिअर होईल. मग तेव्हा कधीकधी तुमचे स्पिरिट वर्ल्डमधले तुमचे खरे मित्र असतात, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म नसतं भोगणं, पण तरीही ते आपल्यासाठी चान्स घेतात की ठीक आहे, तुझं कर्म हील होण्यासाठी मी तुला हेल्प करीन, मग मी तुझा शत्रू बनून येईन आणि तुला खूप त्रास देईन, मग कुठल्याही रूपामध्ये येईन. मी भावंड बनून येईन आणि तुला टॉर्चर करीन, मी मित्र बनून येईन, मी बिझनेस पार्टनर बनून येईन, मी स्पाऊस बनून येईन, मी कोणी बनून येईन आणि तुला टॉर्चर करीन, तुला इतकं पेन देईन की त्या पेनमुळे तुझं कर्म हील होईल. हे कॉन्ट्रॅक्ट असतं. म्हणून कधीही असं समजू नका की आपला शत्रू हा आपला शत्रू आहे. ॲक्च्युली तो आपल्याला त्रास देऊन आपलं कर्म हील करतोय, म्हणून माफीची प्रार्थना सांगितली आहे की इतकं माफ करा, इतकं माफ करा, इतकं माफ करा की तुमच्या आतमधली इम्प्रिंटच क्लिअर होईल. तर आपण ह्या सगळा रेकॉर्ड आपला प्लॅन केला आहे, हा प्लॅन आपली ब्ल्यूप्रिंट आपल्या सबकॉन्शियसमध्ये आहे आणि ती घेऊन आपण आता जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर पॅरेंट्स निवडले, आपण त्यांच्या पोटी जन्म घेतला, आपलं लाईफ सुरू झालं. 2 वर्षापर्यंत वगैरे आपल्याला आपली सगळी मेमरी जागृत असते. म्हणून म्हणतात ना, लहान मुलं देवात असतात म्हणजे त्यांचं प्युअर सबकॉन्शियस माइंड वर्क करत असतं. ते जेव्हा बोलायला लागतं तेव्हा त्याची मेमरी लॉक होते आणि मग ते त्याच्या कॉन्शियस माइंडने काम करतं. मग त्याच्या आतमध्ये पास्ट लाईफचा रेकॉर्ड आहे, त्याने जो जन्म घेतला, त्याने जी कर्म केले तो रेकॉर्ड आहे. शिवाय या लाईफमध्ये त्याच्या पॅरेंट्सचे जे संस्कार, समाजाचे जे संस्कार तो ऐकत आहे, बघत आहे, ते जो शिकत आहे, काय चांगलं काय वाईट, हे संस्कार त्याच्यावर व्हायला लागतात. नंतर तो विचार करायला लागतो, तर्कवितर्क शोधू लागतो, चांगलं वाईट बघू लागतो आणि त्याने ठरवलेले की या लाईफमध्ये मी माझी ही कर्म आहेत याने हील करीन. त्याने निवडलेले आहेत, त्याचे शत्रू कोण राहतील, ते त्याचे मित्र होते, ते आता शत्रू बनून येऊन त्याची कर्म हील करणार. पण इथे जन्म घेतल्यावर, मेमरी लॉक झाल्यावर त्याची एक जर्नी सुरू झाली, स्कूल लाईफ सुरू झालं, मटेरियल गोष्टी कळायला लागल्या, मनुष्य सुख कळायला लागली. मग स्वतःची प्रोग्रेस, स्वतःची महत्त्वाकांक्षा, स्वतःच्या डिझायर्स कंप्लीट करण्यासाठी मी असं काय करू म्हणजे ते सगळं मला आत्मसात होईल. आणि यासाठी त्याच्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींना तो त्याचे शत्रू समजू लागला. त्याच्या डिझायर्स पूर्ण करण्यासाठी त्याला जे जे करता येईल ते करता करता त्याच्या हातून नकारात्मक कर्म घडू लागली.
मग त्याला वाटायला लागलं हे अध्यात्म वगैरे काय कामाचं आहे, हे देवदेव वगैरे काही नसतं. असतात ना अशी पण व्यक्ती अनेक आहेत ज्यांना देवावर वगैरे विश्वास नाही. काही लोक मला म्हणतात ना आमचा या सगळ्यावर विश्वास नाही. मग मी सांगते ऑक्सिजन पाहिलंय का, पण घेताय ना. तसंच परमेश्वर दिसणार नाही, ऊर्जा दिसणार नाही, पण ती आहे. तुम्ही जे ऑक्सिजन ज्याला म्हणता ही एक ऊर्जाच आहे ज्यामुळे तुमचा प्राणवायू चालू आहे आणि तुम्ही ते घेत आहात म्हणून तुम्ही जिवंत आहात. तर तशीच ऊर्जा जी आहे, विश्वास तुम्हाला, अध्यात्म हे तुम्हाला अनुभवाने कळतं. ते सांगून आणि ऐकून अध्यात्म कधी कळत नाही. आणि खरं अध्यात्म म्हणजे तुमचं ॲक्शन, बिहेवियर आणि तुमचं कर्म, तुमची वाणी, तुम्ही कसे बोलत आहात, इतरांना कसं ट्रीट करत आहात, तुमच्या आतमधली भावना, तुमचे इतरांसाठी असलेले इमोशन्स, हे असतं अध्यात्म. अध्यात्म म्हणजे देवदेव करणं आणि 24 तास जप करणं हे कधी देवदेव नसतं. अशा व्यक्तीला देव भेटणार पण नाही जो फक्त राम राम म्हणतोय पण त्याच्या आतमध्ये सगळ्यांबद्दल खूप राग आहे, तिरस्कार आहे, त्याचं देण्याची भावना कमी आहे, त्याच्याकडे राम कधीच येणार नाही. पण जो कधीही राम राम बोलत नाही आहे पण त्याच्या आतमधल्या भावना खूप प्युअर आहेत, त्याच्याकडे परमेश्वर पहिला येईल. हे असतं अध्यात्म. तर अशा प्रकारे आपली ही जर्नी सुरू झाली. आता ही जर्नी आपण करताना आपल्याला जी चक्र सिस्टीम दिलेली आहे, आपल्याला ऑरा सिस्टीम दिला आहे, या चक्रामध्ये आपलं मूलाधार चक्र आहे जे आपल्या मणक्याच्या पाठीमागे बॉटमला आहे. तिथे तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात. फायनान्शियल प्रॉब्लेम्स, तुमचे पास्ट लाईफ कर्मांचं बीज तिथे आहे, सीड तिथे आहे. तुमचे फिजिकल इश्यू तिथे आहेत. तुमचं ते फाउंडेशन आहे, ते स्ट्रॉंग नसेल तर तुमची वरची बिल्डिंग प्रॉपर उभी राहत नाही. तुमचं मूलाधार चक्र झालं. नंतर आहे स्वाधिष्ठान चक्र जे नेवलच्या 4 फिंगर्स खाली आहे. तिथे तुम्हाला असतं तुमचे रिलेशनशिप कर्म, तुमचं वॉटर एलिमेंट आहे. त्यानंतर तुमच्या नेवलच्या 4 फिंगर्सवरती तुमचं मणिपूर चक्र आहे जिथे फायर एलिमेंट आहे, जिथे आपण म्हणतो आपल्याला पितृ दोष आहे, पितृकर्म आहेत, ॲन्सेस्टर कर्म, ते तिथे असतात. हार्ट चक्र आहे छातीच्या मध्यभागी, तिथे असतं तुमचे सप्रेस इमोशन्स, तुमचं इतरांसाठी असलेलं प्रेम, तुमचे इमोशन्स असतात. तुमच्या थ्रोट चक्रामध्ये आहे तुमचं वाणी, तुमची वाणी, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमच्या वाणीमध्ये सरस्वती वाहते आहे का राहू वाहतोय हे तुमच्या बोलण्यातनं कळतं. तुम्ही जेव्हा आपण इतरांना वाईट बोलतोय, श्राप देतोय, निंदा करतोय, तेव्हा त्या व्यक्तीच्या वाणीमधनं राहू महाराज प्रसन्न असतात त्याच्यावर. म्हणजे नकारात्मक बोलणं, सतत द्वेष करणं इतरांचा. पण जेव्हा तुमच्या वाणीमध्ये सरस्वती वाहते तेव्हा तो व्यक्ती प्रत्येकाला ब्लेसिंग आणि प्रत्येकासाठी प्रेम व्यक्त करतो. त्याच्या मुखातनं कधी कोणासाठी श्राप निघत नाही. इथे तुम्हाला वाणीकर्म लागत नाही. पण जेव्हा आपण इतरांबद्दल वाईट बोलतो तेव्हा आपल्याला वाणीकर्म लागतं आणि त्यामुळे थ्रोटशी रिलेटेड निगेटिव्ह आजार पण होतात. त्यानंतर असतं इथे आपलं आज्ञाचक्र आहे जे आपल्या माइंडशी कनेक्ट आहे आणि इथे आपले सायकिक पॉवर्स आहेत. हे मास्टर चक्र आहे. इथे आपलं पूर्णपणे मन कनेक्ट आहे या चक्राशी. आपल्या आयुष्यात होणारे मानसिक त्रास, निगेटिव्ह थॉट्स, मनात येणारे विचार, मनाशी रिलेटेड असलेले सगळे आजार हे या चक्राशी आहे. समजायचं आपलं आज्ञाचक्र निगेटिव्ह आहे, ते इम्बॅलन्स आहे म्हणून आज मनामध्ये अशा प्रकारचे विचार येत आहेत. त्यानंतर इथे आपलं असतं सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्र जे आहे ह्या चक्रामध्ये आपलं अध्यात्म आहे, आपल्या आध्यात्मिक शक्ती आहेत, आपली आत्मशक्ती आहे. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक प्रवासामध्ये उतरतो आपली जर्नी मूलाधार चक्रापासून सुरू होते, ती सहस्त्रारपर्यंत येते. जेव्हा आपण मेडिटेशन्स करतो, आपण प्रॉपर आध्यात्मिक प्रॅक्टिस करतो, तेव्हा तुमचं एक एक चक्र, तुमची बिल्डिंग आहे शरीराची, ही डेव्हलप होत जाते. आणि ही डेव्हलप झाल्यावर तुमचा जो ऑरा आहे हा याचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे, याचा जो लाईट आहे, हा लाईट एन्हान्स होत जातो. आणि तेव्हा त्या व्यक्तीला लाईफमध्ये त्याला सक्सेस त्याचा कोणी थांबवू नाही शकत. पण ही लाईट तुमची जी आहे ही एन्हान्स करण्यासाठी, ही ऊर्जा तुमची वाढवण्यासाठी एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे, तर आपण प्रॉपर आध्यात्मिक प्रॅक्टिस केली पाहिजे. तर आकाशिक रेकॉर्डचा इथे उपयोग काय आहे? जेव्हा आपण आकाशिक रेकॉर्ड शिकतो, आपण आकाशिक जर्नी सुरू करतो, तेव्हा आपण
आपले एकतर सेन्सेस जागृत होतात, आपलं आज्ञाचक्र ॲक्टिवेट होतं. आपण पृथ्वीवर राहत आहोत, इथे आपण 3rd डायमेन्शनमध्ये आहोत. हे 3D वर्ल्ड आहे, जे आपल्याला सगळं दिसत आहे, अनुभवत आहोत आपण इकडच्या वस्तूंना. आणि 5th डायमेन्शन आपण जी प्रॅक्टिस करतो, तिथे आपण आध्यात्मिक प्रॅक्टिस करतो ज्या प्रॉपर वेने, तिथे आपण 4th डायमेन्शनमध्ये प्रवेश करतो आणि या सगळ्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जे 5th डायमेन्शन आहे तिथे आपण जाऊन पोहोचतो, जी आहे तुमची आकाशिक लायब्ररी. आपण आपले स्पिरिट गाईड्स, आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करतो, आपण एंजल्सशी कम्युनिकेशन करतो, आपण आपलं आकाशिक बुक बघतो, तिकडचा डेटा ॲक्सेस करतो, आपले पास्ट लाईफ बघतो आणि त्याला हील करतो. हे असतं 5th डायमेन्शनची जर्नी, जी असं जनरली आपल्याला वाटेल की हाऊ इज इट पॉसिबल, हे कसं काय होऊ शकतं. ओके, हे असं नाही आहे शक्य. पण ही जर्नी प्रॉपर वेने जेव्हा तुम्ही करता, तेव्हा बरोबर काही अट्युनमेंट्स, शक्तिपात, काही हायर व्हायब्रेशनचे मेडिटेशन्स, हायर व्हायब्रेशनच्या एक्सरसाइजेस, डाएट, प्रॉपर फूड, रोजच्या प्रॅक्टिसेस ज्या तुम्ही करता, यामुळे तुम्ही तुमचा आकाशिकमध्ये जाऊन तुमच्या बुकमधनं माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम का आहे याचा ॲक्सेस घेऊ शकता. आणि जेव्हा आपल्याला कळतं की माझं असं हे कर्म आहे आणि त्यामुळे आज माझ्या लाईफमध्ये हे सगळं घडत आहे, त्याला आपण हील करायला सुरू करतो. हील करण्यालासुद्धा शिकवलं जातं. तो एक प्रॉपर वेगळा पार्ट आहे, पण तो आकाशिक जर्नीचाच पार्ट आहे की आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करून आता आपल्याला त्या निगेटिव्ह कर्माला आपल्याला हील करायचं आहे, आपल्या आकाशिक बुकमधनं ते क्लिअर करायचं आहे. तर हे क्लिअर कसं करायचं, मग रिलेशनशिप क्लिअर कसे करायचे, रिलेशनशिप कर्म, फायनान्शियल कर्म, ज्यामुळे आपण प्रॉस्पेरस होऊ शकतो. हे हे स्वतःच्या माझे हे असे दिव्य अनुभव आहेत आणि त्यामुळे मी आजपर्यंत ती जर्नी केली आहे आणि त्या जर्नीत मला आलेले सुंदर अनुभव, इवन ज्यांची आकाशिक जर्नी झालेली आहे त्यांनाही आलेले हे दिव्य अनुभव आहेत की आकाशिकमध्ये तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा तुमची जर्नी खूप सुंदर होते आणि तुम्ही खूप चांगल्या गोष्टी अचीव करू शकता, तुमच्या डिझायर फुलफिल करू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते मिळवू शकता. आणि ह्या जर्नीमध्ये सगळ्यात आधी आपला फायनान्स हील होण्यासाठी तुम्हाला एक पॉवरफुल प्रार्थना दिली जाते, ज्या प्रार्थनेला तुम्ही किती वेळा रोज चॅन्ट करायचे सांगितलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला खूप डिवाइन अनुभूती येते आणि तुम्ही हील होता. तर अशा प्रकारे ही आकाशिक जर्नी असते. तर ही जी आपली जर्नी आहे ही 3 महिन्यांची जर्नी असते, जिथे तुम्हाला अगदी तळापासून वरपर्यंत घेतलं जातं आणि त्यात तुम्हाला प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, तुम्हाला त्या प्रॅक्टिसेस दिल्या जातात, तुम्हाला शिकवल्या जातात आणि नंतर तुम्ही प्रॉपर तुमचं आकाशिक रीडिंग करू शकता. स्वतःचं आकाशिक रीडिंग करून तुम्ही त्या आकाशिकला तुमच्या निगेटिव्ह कर्माला हील करू शकता. अशी ही 3 महिन्याची आपली जर्नी असते. ओके, तर हा असतो आकाशिक रेकॉर्ड. अनेक ठिकाणी हा वर्कशॉप 2 दिवसाचा 3 दिवसाचा असतो, पण मला नाही असं फील होत की 2 आणि 3 दिवसामध्ये आकाशिक ॲक्सेस होऊ शकतं. हा माझा वैयक्तिक मला असं वाटतं. शिकवणारे मास्टर्स आहेत ते शिकवतही असतील, बट माझ्यासाठी मला असं वाटतं की ते इनकम्प्लीट फील होतं मला, म्हणून मी ही 3 महिन्याची जर्नी घेते. प्रत्येक आठवड्याला आपला हा जो वर्कशॉप आहे आकाशिक रेकॉर्ड, हा 27 जुलैपासून सुरू होणार आहे. फर्स्ट सेशन इंट्रोडक्टरी सेशन आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप अनेक हिडन गोष्टी शिकवल्या जातील. तुम्हाला डाएट काय फॉलो करायचं आहे, तुम्ही रोज काय प्रॅक्टिस करायची आहे, हे सगळं तुम्हाला त्या फर्स्ट सेशनमध्ये सांगितलं जातं. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला हे सांगितलंच जातं. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केलं जातं, सगळं असतं. आणि या जर्नीमधनं जाताना ही जर्नी आपली प्रत्येक शनिवारी रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये हा वर्कशॉप होणार. शनिवारी 8 ते 10
रविवारी डाऊट क्लिअरिंग सेशन असतं, 1 तासाचं होणार रात्रीच 9 ते 10 किंवा 8 ते 9 असं आपलं 1 ते 1.5 तासाचं डाऊट क्लिअरिंग सेशन असेल, ज्यात तुमचे डाऊट क्लिअर केले जातात. तर अशी ही आपली आकाशिक रेकॉर्डची जर्नी असते. लास्ट मंथमध्ये तुम्ही एक्सेस करायला सुरू करता आणि तुम्ही एक्सेस करत आहात आणि ते करता करता तुम्हाला 3 महिन्यामध्ये तुमचं लाईफ खूप ट्रान्सफॉर्म झाल्यासारखं 100% दिसतं की खरोखर आमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. आत्ताचे तुम्ही आणि आत्ताचा तुमचा कॉन्शियसनेस आणि 3 महिन्याच्या जर्नीनंतर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतरचं तुमचा कॉन्शियसनेस म्हणजे तुमची चेतना, यात झालेले बदल तुम्हाला समजतात. तुमचा ऑरा, तुमची चक्रा सिस्टीम खूप डेव्हलप झालेली असते. अशी ही आकाशिक रेकॉर्डची जर्नी. बऱ्याच जणांना प्रश्न होता की आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय आणि आम्ही ते करू शकतो का, आम्हाला जमेल का? तर हे प्रत्येकाला जमेल, कोणालाही जमणार नाही असं नाही. इथे काही क्वेश्चन्स आहेत ते मी घेते. जे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत आजच्या ह्याच्यासाठी तेच मी घेते. आपली स्मृती का नष्ट केली जाते? आपली स्मृती, कारण आपल्याला जर आठवलं की स्पिरिट वर्ल्डमध्ये मी काय सांगून आलेली आहे, काय प्रॉमिस, तर मग आपल्याला पृथ्वीवर कर्म राहणार नाही. आपण पृथ्वीवर जन्मच का घेतो? कारण आपल्या त्या कर्मांना क्लिअर करायचे म्हणून. तर स्मृती जर तुम्हाला जागृत असेल तर त्या ती जागृत स्मृती, हा एक प्रश्न खरंच खूप चांगला आहे. याच्यावर मी एक एक्झाम्पल देते. ॲक्च्युली पृथ्वी जी आहे ना, हे मृत्यूलोक आहे खरं तर. आणि इथे आपण सगळे पेनमध्येच आहोत, काही ना काही, प्रत्येकाला कोणाला पेन आहे, सफर करत आहोत, राईट? आपण इथे सफर करत आहोत. पण आपल्याला जर आता आठवलं ना आपलं स्पिरिट वर्ल्ड, तर आपण इथे एक क्षणही थांबू नाही शकत. आपल्याला इथे आवडणार नाही. आपल्याला तिकडचं हे लागेल की बापरे, इथे तर खूप सगळीकडनं असुरक्षितता आहे, खूप इनसेक्युअर फील होईल आपल्याला इथे, आणि असं वाटेल की आपल्या त्या सुंदर जगामध्ये आत्ताच्या आत्ता पळावं असं वाटतं. कारण पृथ्वीवर आपल्याला इथे आल्यावर आपण मृत्यूला घाबरतो. मृत्यूला आपण स्वतःसाठी नाही घाबरत, आपण आपल्या अटॅचमेंटसाठी घाबरतो. आपली मुलं, आपली फॅमिली, आपल्याला वाटतं ह्यांचं काय होईल म्हणून आपण घाबरतो. पण जर तुम्ही कधी आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स घेतला मेडिटेशनमध्ये, किंवा तुम्ही जर ते सुंदर स्पिरिट वर्ल्ड बघितलं, तर असं वाटेल बापरे, पृथ्वी किती त्रासदायक आहे. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला शाळेत गेल्यावर कसं वाटायचं? नर्सरी, फर्स्ट स्टँडर्ड, असं वाटायचं घरी कधी जातोय, राईट? घरची आठवण यायची. कारण तेव्हा आपली मेमरी आहे की आपल्याला एक घर आहे, हां, आणि आपल्याला घरी जायचं आहे, जिथे आपण कितीही छान राहू शकतो. तसंच पृथ्वी ही आपली शाळा आहे आणि आपलं स्पिरिट वर्ल्ड आपलं खरं घर आहे. आणि या शाळेमध्ये आपण अनलर्न लेसन शिकायला आलो आहे. जे लेसन आपण शिकलेलो नाही आहे ते नवीन धडे. कारण आपला पहिलीला वेगळा धडा असतो, आपल्याला सेकंड स्टँडर्डमध्ये वेगळं मॅथ्स असतं, थर्डमध्ये वेगळं, 10th वेगळं, मास्टर्सनं सगळं वेगळं. ओके, सेम असे अनलर्न लेसन जे आपण शिकलेलो नाही पण आपण कोणाला तरी शिकवलेले आहेत. आता आपली शिकण्याची वेळ आहे. ते शिकण्यासाठी आपण इथे या शाळेमध्ये आलो आहे. आणि या शाळेमध्ये आल्यावर जर आपल्याला आपल्या खऱ्या घराची आठवण झाली तर आपण इथे नाही राहणार, आपण इथून पळ काढू, मग कर्म अर्धवट राहतील. यासाठी आपली मेमरी लॉक केली जाते. यातही लेवल असतात. हो, आकाशिक बघा, या आकाशिक रेकॉर्डच्या वर्कशॉपमध्ये काय आहे, पहिली फर्स्ट लेवल आहे जिथे तुम्ही स्वतःचं आकाशिक एक्सेस करायचं आणि स्वतःच्या पहिल्यांदा स्वतःच्या बुकला हील करायचे. तुमच्या काही जन्मांना तुम्हाला हील करायचे, तुम्हाला स्वतःला ट्रान्सफॉर्म व्हायचे. सेकंड लेवल जी असते, सेकंड लेवलमध्ये तुम्ही एक्सेसही करू शकता, दुसऱ्यांचाही एक्सेस करू शकता आणि हीलही करू शकता. थर्ड लेवल असते जी आहे ऑटोमॅटिक रायटिंग, जिथे तुम्ही चॅनल होता तुमच्या स्पिरिट गाईडशी, तुमच्या असेंडेड मास्टरांशी, एंजल्सशी कनेक्ट होऊन ऑटोमॅटिक लिहिलं जातं. हे असतं ऑटोमॅटिक रायटिंग.
आता हे अप टू यू, ओव्हरऑल तुमच्यावर आहे की आपल्याला किती लेवलपर्यंत करायचं आहे. पण स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी लेवल 1 इनफ असते. तुम्हाला वाटते की नंतर आपल्याला प्रोफेशनली करायचं आहे किंवा आपल्याला नंतर इतरांचं पण करायचं आहे, तर तुम्ही लेवल 2 लेवल 3 करू शकता. ओके. आकाशिक रेकॉर्ड एक्सेस करताना कुठलेही निगेटिव्ह अनुभव येत नाही. आत्तापर्यंत मी ज्यांना शिकवलेलं आहे त्यांनाही कधी आलेला नाही, किंवा मला स्वतःला इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये कधीही कुठला स्पिरिट माझ्या बाजूला येऊन बसला आहे किंवा मला कोणीतरी घाबरवलं आहे असं कधीही झालेलं नाही आहे. यामध्ये शिल्डिंग प्रोसेस शिकवली जाते. शिल्डिंग प्रोसेस असते जी तुमच्या भोवती एक कवच तयार केलं जातं, ज्यामुळे कुठलीही एंटिटी निगेटिव्हिटी तुम्हाला अजिबात त्रास दिला जात नाही. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होतच नाही. आणि जेव्हा माझ्या संपर्कामध्ये कोणीही येतं तेव्हा म्हणून मी कुठल्याही वर्कशॉपचा ग्रुप बनवते आणि आम्ही त्याच्यावर ॲक्टिव्ह असतो. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन तुम्ही विचारू शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर एकमेकांशी डिस्कस करू शकता. हे असतं. याच्यामध्ये अट्युनमेंटची गरज असते 100%, आणि याच्यात तुम्हाला 3-4 वेळा अट्युनमेंटची प्रोसेस होते. वेगवेगळे मेडिटेशन्स असतात. आर्कएंजल मेटाट्रॉनची अट्युनमेंट दिली जाते. तुम्हाला एक्सेस करण्यासाठी अट्युनमेंट दिली जाते. वेगवेगळा शक्तिपात दिला जातो, कारण शक्तिपात शिवाय तुम्ही एक्सेस नाही करू शकत. तुमच्यामध्ये ती ऊर्जा टाकली जाते तेव्हा तुम्ही छान एक्सेस करू शकता. असं आहे. मास्टरकडून आकाशिक रेकॉर्ड बघणे आणि स्वतः करणे फरक आहे. म्हणजे आता जेव्हा तुम्ही स्वतः नवीन असाल, तुम्हाला कॉन्फिडन्स, बऱ्याच वेळेला असं वाटतं की तुम्हाला दिसतं, पण तुम्हाला वाटतं खरं आहे का, हे खरंच आपल्याला दिसतंय का, हा विश्वासच बसत नाही काही वेळा. पण तुम्हाला दिसायला लागतं आणि तुम्ही ते गेन करू शकता, ॲक्सेस करू शकता इझिली. यामध्ये स्वतःवर विश्वास पाहिजे. यामध्ये मेडिटेशनची किती गरज आहे. यामध्ये मेडिटेशन तुम्हाला माझ्या आवाजातले गायडेड मेडिटेशन असतात, जे मी माझे स्वतः बनवलेले आहेत, ते तुम्हाला दिले जातात आणि तेच तुम्हाला करायचे आहेत. इतर कुठलेही यूट्यूबवरचे तुम्हाला मेडिटेशन दिले जात नाही करायला, की हे करा आणि एनर्जी वाढवा, असं नाही दिले जात. मी स्वतः ते प्रोव्हाइड करते, जे पर्सनल असतात, जे कुठेही असे पोस्ट केले जात नाही. फक्त ग्रुपवर तुम्हाला दिले जातात, जे तुम्हाला डेली करायचे असतात. आणि आपण अगदी तळापासून ही जर्नी सुरू करतो. इंडियन गॉड्स आणि आर्क एंजल्स दोन्ही सेम असतात का? बघा, एंजल्समध्ये हायरार्की आहे. एंजल्समध्ये खूप हायरार्की आहे, की 7 आर्क एंजल्स, ठीक आहे, त्यांच्यावरही एंजल्स आहेत, तर यांच्यामध्ये हायरार्की आहेत. आणि इंडियन गॉड्स म्हणजे बघा, असं म्हटलं जातं की आर्क एंजल मायकल जे आहेत हे लॉर्ड शिव आहेत, असं म्हटलं जातं. ठीक आहे. आपली महालक्ष्मी माता आहे, तर ही महालक्ष्मी देवी म्हणजे असं म्हटलं जातं की आर्क एंजल एरियल आहे, जी मनी देते. तर हे फॉर्म आहेत, एक एक फॉर्म क्रिएट केले. आता चित्रगुप्त आपण म्हणतो, ते चित्रगुप्त म्हणजे आर्क एंजल मेटाट्रॉन आहेत, असं आहे. तर अशा प्रकारे आहे हे. आणि ग्रुपवरती आपण दिलेलं आहे. मी आता इथे रेकॉर्डिंग बंद करते.